नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 4 आम्ही महाराष्ट्र कन्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, आकृतीबंध पूर्ण करा. त्यातील अ, पहाट भक्तिमय करणाऱ्या. याचे उत्तर आहे या प्रकारे, संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई. दुसरं पाहणार आहोत, स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या. याचे उत्तर आहे या प्रकारे, राजमाता जिजाबाई आणि राणी लक्ष्मीबाई. राजमाता जिजाबाई आणि राणी लक्ष्मीबाई. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे? उत्तर, कवितेत सह्याद्री पर्वताचे नाव आले आहे. दुसरा प्रश्न आहे, कवितेत कोणत्या शिखराचे नाव आले आहे? उत्तर, कवितेत कळसुबाई शिखराचे नाव आले आहे. तिसरा प्रश्न आहे, कवितेत कोणत्या नद्यांची नावे आली आहेत? उत्तर, कवितेत कृष्णा आणि भीमा या नद्यांची नावे आली आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. ओळी आहे या प्रकारे, अवघ्या भारताची सेवा, बाणा आमुचा मराठी, प्राणतळा हातावरी, सर्वासाठी देशासाठी. उत्तर आहे, मराठी माणसाचा स्वभाव देशसेवा करण्याचा आहे. देशासाठी आणि सर्वांच्या हितासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता कार्य करण्याची तयारी आपण ठेवतो. प्रश्न क्रमांक 4, खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींच्या पराक्रमाची आठवण करून देतात ते सांगा. करू हातांचीही ढाल, बाळ बांधणी या पाठी. या ओळी राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमांची आठवण करून देतात. पुढचा प्रश्न, आपणा सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणकोणत्या व्यक्तींचा आणि ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आला आहे? उत्तर, व्यक्ती संत मुक्ताबाई, संत जनाबाई, राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई. ठिकाणे कोणती? तर सह्याद्री पर्वत, कळसुबाई शिखर, कृष्णा नदी, भीमा नदी आणि महाराष्ट्राची भूमी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते. उत्तर, आम्ही महाराष्ट्र कन्या, माय मराठी आमुची, स्वर्गाहूनही आम्हाला माया मराठी भूमीची. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, खालील शब्दांचा अकार विल्हे वर्णमालेनुसार क्रम लावा. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहे, त्यांचा आकार विल्हे म्हणजे वर्णमालेनुसार क्रम आहे या प्रकारे, कन्या, पहाट, भूमी आणि माय. प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेले शब्द वाचा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग यांमध्ये शब्दांचे वर्गीकरण करून वहीत लिहा. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहे आणि या ठिकाणी आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग असे त्यांचे वर्गीकरण करणार आहोत. सुरुवातीला आपण पुल्लिंग शब्द बघणार आहोत. मुलगा, पक्षी, शिक्षक, त्यानंतर चेंडू, मोर आणि मित्र. तसेच बैल, वाघ, फुगा, चेंडू आणि कुत्रा. स्त्रीलिंगी शब्द आहे मुलगी, शाळा, गाय, वाघीण, शिक्षिका, खुर्ची आणि पिशवी. नपुंसकलिंगी शब्द आहे पुस्तक, बाळ, घर, विमान आणि गाव. अशा प्रकारे या ठिकाणी हे वर्गीकरण आपण केलेलं आहे. पुढचा प्रश्न कृतीतून शिकूया. उपक्रम, मातृभाषा आणि मायभूमी यांबद्दलचा स्वाभिमान जागवणाऱ्या कविता मिळवून वाचा व आपल्या वहीत लिहा. उत्तर, माझी मराठी, माझी मराठी माझी माती, तिच्यावरते माझे प्रेम मोठे. गोड तिची भाषा, संस्कारांचे सुंदर लेणे. भारतभूमी माझी माता, तिचा आम्हा अभिमान. देशसेवा करू आम्ही, ठेवू तिचा सदा मान. दुसरा प्रश्न आहे, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील माहिती मिळवून यावर वर्गात चर्चा करा. प्रसिद्ध महिलांची. उत्तर, राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे संस्कार दिले. दुसरं, राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यासाठी शौर्याने लढा दिला. तिसरं, आनंदीबाई जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक होत्या. आणि चौथं, अहिल्याबाई होळकर, न्यायप्रिय, राज्यकारभार केला, अनेक मंदिरे व घाट बांधले. पुढचा प्रश्न आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले. पुढचा प्रश्न, संत जनाबाई, संत मुक्ताबाई व राजमाता जिजाबाई यांच्याबद्दलची माहिती मिळवा. संत जनाबाई, संत जनाबाई या महान संत कवयित्री होत्या.
त्या भगवान विठ्ठलाच्या परमभक्त होत्या. त्यांनी अनेक अभंगाची रचना केली. त्यांच्या रचनांतून भक्ती, प्रेम आणि समतेचा संदेश मिळतो. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वराच्या धाकट्या भगिनी होत्या. त्या महान संत, कवयित्री आणि तत्वज्ञ होत्या. त्यांनी समाजाला मानवतेचा आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांच्या ओव्यांतून उच्च विचार व्यक्त झाले आहेत. तिसरं, राजमाता जिजाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. त्यांनी शिवरायांना स्वराज्य, पराक्रम आणि न्यायाचे संस्कार दिले. त्यांच्या प्रेरणेमुळे शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या आदर्श माता, राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या महान व्यक्ती होत्या. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे गुणगौरव करणाऱ्या कविता मिळवा व गायन करा. उत्तर, मराठी भाषेचे गुणगौरव करणाऱ्या कविता, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, सुरेश भट यांची ही कविता आहे. तसेच जय जय महाराष्ट्र माझ्या, राजा बढे यांची ही कविता आहे. नंतर ने मजसी ने परत मातृभूमीला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ही कविता आहे. तसेच आमची माय बोली मराठी हे लोकप्रिय मराठी गीत आहे. पुढचा आहे, खालील दिलेले शब्द वाचा, समजून घ्या. नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांमध्ये त्यांचे वर्गीकरण करून तक्ता तयार करा. या ठिकाणी खाली काही शब्द दिलेले आहे. सुरुवातीला आपण यातील नाम लिहिणार आहोत. हिमालय, गोदावरी, कळसुबाई आणि सरिता. सर्वनाम आहेत त्याला, माझा, मला, आम्हाला. विशेषण आहे सुंदर, गुबगुबीत, रंगीबेरंगी, आंबट, चविष्ट, रसरशीत, निळेशार. आणि क्रियापद आहे होता, पडतो, चालतो, वागतो आणि आठवतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.